नाही, खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आत्ता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही. त्याच्याकडे एप्रिल नाही, आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या ई-केवायसीच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं. आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे. त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. नाही, खरं तर याची सुरुवात ई-केवायसीच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आत्ता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी ई-केवायसीच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं केवायसी होत नाही. त्याच्याकडे एप्रिल नाही, आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या महिलांसाठी खुश खबर. आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण महिलांसाठी एक मोठी खुश खबर घेऊन आलो आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अनेक महिलांना प्रश्न होता, हप्ता कधी मिळणार, बाकी राहिलेल्या पैशांचं काय होणार. तर आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार अशी मोठी अपडेट समोर आली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडकी बहीण योजना म्हणजेच काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया आणि याचा उद्देश काय आहे हे सुद्धा जाणून घेऊया. महिलांना दर महिन्याला आर्थिक मदत दिली जाते. महिलांना आर्थिक आधार व्हावा यासाठी सुद्धा मदत करत असते सरकार. घरखर्चात मदत, स्वावलंबन वाढवणे आणि ही रक्कम दर महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये मिळत असतात. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. सरकारकडून मोठा निर्णय.
जे हप्ते थांबले होते ते आता एकत्रित मिळणार आहे. म्हणजेच जर तुमचे 2 हप्ते बाकी असतील तर तुम्हाला एकाच वेळेस 3,000 रुपये मिळू शकतात. तसेच याचा फायदा कोणाला होणार? ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण पैसे आले नाहीत किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता थांबला असेल. ही खूप मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हप्ते का थांबले आहेत? अनेक महिलांचा प्रश्न होता, पैसे आले नाहीत. याचे कारणसुद्धा असंच आहे. ते म्हणजेच त्यांची बँक खात्याची KYC पूर्ण नसेल किंवा आधार लिंक नसेल, चुकीची माहिती अर्जात सादर केलेली असेल, सरकारी पडताळणी सुरू असणे, त्यामुळे काही हप्ते होल्ड झाले होते. पण आता सरकारने हे क्लिअर करून सर्व पैसे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महिलांना जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर काय करावे लागेल? बँक खाते चेक करावे लागेल. तसेच आधार लिंक आहे का हे सुद्धा चेक करणे गरजेचे आहे. DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर चालू आहे का हे चेक करणे. अर्ज स्टेटस चेक करणे. हे अर्ज स्टेटस कुठे चेक करायचं आहे ते म्हणजेच अधिकृत वेबसाईटवर जाऊन, CSC सेंटरवर जाऊन, तसेच महासेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला जे योग्य वाटेल तिथे तुम्ही जाऊ शकता आणि तुमचं स्टेटस चेक करू शकता. जर काही समस्या असेल तर लगेच दुरुस्तीसुद्धा करून घ्या. महत्त्वाची सूचना म्हणजे काही लोक खोटी माहिती पसरवत आहे. सर्वांना लगेच पैसे येणार असं नाही, फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळतील. जर घरामध्ये कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा नियमामध्ये बसत नसेल तर हप्ता मिळणार नाही. त्यामुळे चुकीची माहिती घेऊ नका. या निर्णयामुळे महिलांना एकदम 3,000 रुपये मिळू शकतात. घरखर्चाला मोठी मदत मिळू शकते. आर्थिक स्थिरतासुद्धा वाढू शकते. ही योजना खरंच महिलांसाठी उपयोगी आहे का? तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठिकाणी नेटचा प्रॉब्लेम होतो, KYC होत नाही. याकडे आपलं नाही, खरं तर याची सुरुवात KYCच्या प्रक्रियेची सुरुवात ही सप्टेंबर 2025 पासून झाली. पहिली मुदत ही नोव्हेंबरपर्यंत दिली होती. त्याच्यानंतर 31 डिसेंबरपर्यंत त्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली. त्याच्यानंतर 31 मार्चपर्यंत आणि आत्ता एप्रिल 30 तारखेपर्यंत त्या मुदतीत वाढ करण्यात आलेली आहे. अनेक महिला ज्या आहेत ज्यांनी KYCच्या प्रक्रियेमध्ये त्यांना ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर किंवा करत असताना काही ज्या अडचणी येत होत्या त्या संदर्भामध्ये त्यांनी आमच्याकडे काही सूचना आणि तक्रारी दिल्या. त्यानुसार ही मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे. अनेक महिला लाभार्थी ह्या त्या मुदतीचा दिलेल्या मुदतीमध्ये ती दुरुस्ती करून ते सबमिट करत आहेत. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे KYCची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच KYC ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. परंतु काही ठिकाणी नेटचा अभाव असल्यामुळे त्यांचं KYC होत नाही. त्याच्याकडे एप्रिल नाही, आता नाही 30 एप्रिलपर्यंत आता दिलेली आहे. त्याच्यामुळे 30 एप्रिल आणखीन तारीख तर येऊ दे. आणि ही तिसरी का चौथी मुदत वाढ आहे आणि बऱ्याचशा लाभार्थी महिला ज्या आहेत या त्याच्यामध्ये दुरुस्ती करत आहेत. आणखीन जवळपास 15-20 दिवसाचा कालावधी म्हणजे 30 एप्रिलपर्यंतचा हा त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्या KYCच्या याच्यामध्ये त्यांनी चुकीचे ऑप्शन काही निवडून त्यांना लाभ जर बंद झाला असेल तर ती दुरुस्त त्यांना करता येत असतं. आणि आम्ही त्याच्यामध्ये आणखीन पोर्टल स्वतंत्र उपलब्ध करून दिलेला आहे. त्या पोर्टलचा जर त्यांनी वापर केला तर मला खात्री आहे की बऱ्यापैकी सुरळीत केलेली ही प्रक्रिया ही विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. IT क्षेत्रामध्ये बरं नाही, या प्रकरणाची माझ्याकडे आणखीन सविस्तर माहिती नाही. पण जर काही लोकप्रतिनिधींनी हा मुद्दा घेतला असेल आणि मला खात्री आहे की नाशिकचं पोलीस प्रशासनसुद्धा याच्यावर या संदर्भामध्ये त्यांनी गांभीर्याने दखल घेतली असेल. आणखीन महिला व बालविकास विभागाची मंत्री म्हणून सुद्धा
IT क्षेत्रातील काही या महिलांसोबत जर काही चुकीचा प्रकार घडला असेल तर तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनासोबत मी सुद्धा संपर्क करून त्यामध्ये आणखीन काही कडक कारवाई करता येतील या संदर्भामध्ये आमच्या वतीने त्यांना सूचना देण्यात येतील. काही अशोक खरात प्रकरणातील ज्या काही पीडित महिला आहेत त्या महिलांचे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत, ज्या वेगाने व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे त्यांचं आयुष्य संसार उद्ध्वस्त होऊ शकतं. काय आव्हान असेल? नाही, खरं तर माझं आपल्या माध्यमातून सगळ्याच नागरिकांना आव्हान असेल की अशा पद्धतीच्या व्हिडिओजला कोणी प्रोत्साहन देऊ नये. आपल्याकडे जर ते त्या पद्धतीनं आले असतील तर त्याची रीतसर तक्रार त्यांनी पोलिसांमध्ये करावी आणि आपल्याकडून ते दुसऱ्या कोणाला फॉरवर्ड होणार नाहीत याची दक्षता एक नागरिक म्हणून आपण पहिलं घेणं आहे. मी सुरुवातीपासूनच या भूमिकेवर ठाम राहिली की मूळ मुद्दा हा त्या पीडित महिला ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं हा अतिशय निंदनीय प्रकार झालेला आहे त्यांना न्याय मिळण्याचा आहे आणि त्यासाठी शासन सर्वच पद्धतीनं निश्चितपणाने ती कारवाई करत आहे. एक महिला अधिकारी ही त्याची एक प्रमुख म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेमलेली आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा जर आणखीन महिलांना त्या संदर्भामध्ये पीडित महिलांना त्या संदर्भामध्ये जर पोलिसांना माहिती द्यायची असेल तर त्यांनी पुढे यावं. त्यांची आयडेंटिटी ही त्या ठिकाणी राखून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सगळी खबरदारी ही घेईल. कुठल्या ज्या साईट्स असतील, कुठल्या ज्या प्लॅटफॉर्म असतील ज्याच्यावरून हे व्हिडिओ त्या ठिकाणी स्प्रेड केले जात आहेत त्यांच्यावर सुद्धा पोलीस विभागाच्या वतीने कडक कारवाई ही करण्याची सुरुवात ही राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या निर्देशानुसार झालेली आहे.